नमस्कार मित्रांनो, ऋषी ट्रेडिंग या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो म्युच्युअल फंडमध्ये गुंतवलेले पैसे कधी काढायचे याच्यावर आपण बोलणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करून सर्वसामान्य नोकरदार लोक थोडी बचत करून भविष्यासाठी मोठी निधी जमा करू शकतात। पण बाजारातील चढ-उतारात अनेक वेळा गुंतवणूकदारांना तोटा सहन करावा लागतो। तेव्हा फंडाचा NAV कमी होतो, तेव्हा गुंतवणूकदारांनी गुंतवलेल्या युनिट्सची संख्या कमी होते। घसरत्या बाजारामुळे गुंतवणूकदारांचे पोर्टफोलिओ घसरत आहे। त्यामुळे अशा स्थितीत आता प्रश्न उद्भवतो की म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांनी पैसे कधी विड्रॉ करायचे, तसेच गुंतवणूकदारांना योग्य वेळ कशी निवडायची। तर बघा मित्रांनो, हा टॉपिक आपण या विषयावर चर्चा करणार आहे। ही काही थोडक्यात माहिती दिलेली आहे। याच्यामध्ये जे काय माहिती दिलेली आहे या विषयावर आपण सविस्तरपणे माहिती काढून घेणार आहोत। तर बघा मित्रांनो, मार्केट पडत असते, मार्केट पडत असताना आपला लॉस आपल्याला दिसून येत असतो। त्यावेळेस आपल्याला वाटतं की आपण बाहेर पडलं पाहिजे, पण ती योग्य वेळ आहे का नाही, कधी बाहेर पडायचे काय नाही, हे आपण या ठिकाणी बघून घेऊया। चला पुढे जाऊया। म्युच्युअल फंडातून पैसे काढण्याची योग्य वेळ कोणती? बघा मित्रांनो, अलीकडच्या काळात म्युच्युअल फंडातील उत्कृष्ट परतावा लक्षात घेऊन आर्थिक सल्लागारही त्यात गुंतवणूक करायची शिफारस करतात। तुम्ही पण जोखीम घेण्यास तयार असाल तर फंडाच्या वेगवेगळ्या योजनेत एकरकमी किंवा SIP द्वारे गुंतवणूक सुरू करू शकता। त्याचवेळी गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडातून पैसे कधी काढायचे हेही माहीत असले पाहिजे, जेणेकरून तोटा होऊ नये। यासोबतच गुंतवणूकदारासाठी योग्य वेळ कशी ओळखायची याबाबत माहिती असली पाहिजे। तुम्हाला म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असला तर तुम्हाला या प्रश्नाची उत्तरे माहीत असणे आवश्यक आहे। बघा मित्रांनो, म्युच्युअल फंडातून पैसे काढण्याची वेळ। तर बघा मित्रांनो, तुमचे आर्थिक ध्येय साध्य झाले असेल आणि म्युच्युअल फंडातून चांगले परतावा मिळाला असेल तर तुम्ही पैसे विड्रॉ करू शकता। तुम्ही शिक्षण, निवृत्ती किंवा इतर कोणत्याही ध्येयासाठी गुंतवणूक करायला सुरुवात केली आणि ही उद्दिष्टे साध्य केल्यानंतर तुम्ही तुमचे पैसे काढू शकता। गुंतवणूकदारांनी वेळोवेळी निधीचे मूल्यांकन करत राहिले पाहिजे। एखादा फंड बराच काळ चांगली कामगिरी करत नसेल तर त्यातून पैसे काढून घेण्याचा निर्णय योग्य असेल। तुम्ही पैसे काढू शकता आणि चांगल्या फंडात गुंतवू शकता, जेणेकरून तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर चांगले परतावा मिळत राहील। फंड हाऊस अनेक वेळा आपले प्लॅन बदलतात, त्यामुळे एखादा फंड हाऊसने केलेले बदल तुमचे ध्येय साध्य करतात मदत करत नसतील तर गुंतवणुकीचे पैसे देखील काढू शकता। याशिवाय तुम्हाला पैशाची खूप गरज असली तर तुम्ही म्युच्युअल फंडातून पैसे काढू शकता, जेणेकरून तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण होतील। बघा मित्रांनो, इथं स्पष्टपणे सांगितले, ज्या ध्येयासाठी आपण SIP चालू करतो ते ध्येयासाठी थोडी रक्कम जमा झाली तर आपण त्यातून पैसे विड्रॉ करू शकतो। त्याचप्रमाणे जेवढी रक्कम आपल्याला हवी होती तेवढी रक्कम आपल्याला भेटली असेल तर त्या ठिकाणी आपण ते देखील विड्रॉ करू शकतो। व दुसरं आहे, एखादा SIP मध्ये आपण गुंतवणूक करत असाल व त्या ठिकाणी आपल्याला परतावा व्यवस्थितपणे नाही भेटत असेल तर त्यातून बाहेर पडलेलेच ते बरे। असे काही मुद्दे यासमोर मी तुमच्यासमोर मांडलेला आहे। तर मित्रांनो, हे मुद्दे लक्षात ठेवून तुम्ही गुंतवणूक करत जावा, SIP मध्ये गुंतवणूक करत जावा व त्यामध्ये जोखीम पण असतोच, त्यामुळे तुम्ही तुमच्या रिस्कवर इन्व्हेस्ट करत चला। मित्रांनो, व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर्स करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।